नमस्कार मंडळी, उन्हाळ्याचा सीझन सुरू झालेला आहे. घरच्या चिमुकल्यांची आईस्क्रीमसाठी डिमांड पण सुरू झालेली आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये फ्रेश स्ट्रॉबेरी पासून घरीच आईस्क्रीम कशी बनवायची आपण हे बघणार आहोत. तर रेसिपीला सुरू करूया. स्ट्रॉबेरी आईस्क्रीम बनवण्यासाठी आपल्याला फ्रेश स्ट्रॉबेरी लागणार आहे. 1 वाटी साखर, व्हिपिंग क्रीम तसेच कंडेन्स मिल्क सुद्धा लागणार आहे. सगळ्यात आधी स्ट्रॉबेरीला स्वच्छ धुवून त्याला अशा पद्धतीने बारीक बारीक कट करून घ्यायचे आहेत. हे आपण स्ट्रॉबेरीचा क्रश बनवणार आहोत, त्याच्यासाठी अशा पद्धतीने स्ट्रॉबेरी चिरून घ्यायची आहे. चला स्ट्रॉबेरीचा क्रश बनवायला सुरुवात करूया. चिरलेली स्ट्रॉबेरी पॅन वरती घालायची. गॅसचा फ्लेम हा स्लोच ठेवायचा आहे. 1 वाटी साखर त्याच्यावरून घालायची आहे आणि स्लो गॅसवरती आपल्याला साखर वितळेपर्यंत साखर व स्ट्रॉबेरी अशी चमच्याच्या मदतीने हलवत राहायची आहे. हे बघा, आपली साखर पूर्णपणे वितळलेली आहे. आता फक्त 2 ते 3 मिनिट गॅसचा फ्लेम हा मीडियम टू हाय करून क्रश तयार करून घ्यायचा आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपला स्ट्रॉबेरीचा क्रश तयार झालेला आहे. तयार झालेला क्रश हा 2 वाटींमध्ये काढून घ्यायचा आहे. वाटीची साईज लहान मोठी घ्यायची. आता हा स्ट्रॉबेरी क्रश आपल्याला पूर्णपणे रूम टेम्परेचर वरती गार करून घ्यायचा आहे. फ्रीज मध्ये अजिबात ठेवायचा नाही. हे बघा, अशा पद्धतीने स्ट्रॉबेरी क्रश हा गार झालेला आहे. मोठ्या वाटीचा जो क्रश होता तो मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून त्याची छान पेस्ट तयार करून घेणार आहे. हे बघा, अशा पद्धतीने बारीक अशी प्युरी तयार करून घ्यायची. एका मोठ्या खोलगट भांड्यामध्ये 1 कप एवढी व्हिपिंग क्रीम घेतलेली आहे. इथे मी व्हिपिंग क्रीमचे माप घेण्यासाठी मेजरमेंट कपचा वापर केलेला आहे. व्हिपिंग क्रीमला छान असं फेटून घ्यायचं आहे. पण नॉर्मली जसं केक बनवायला क्रीम फेटतो तशी इथं क्रीम फेटायची नाही आहे. फक्त 1 मिनिटासाठी आपल्याला इथे ही क्रीम तयार करून घ्यायची आहे. आता तयार केलेला आपण स्ट्रॉबेरीचा क्रश तो मिक्सरमध्ये फिरवला होता तो याच्यात घालायचा आहे. याला सुद्धा छान असं मिक्स करून घ्यायचं. हे बघा, अशा पद्धतीने मिक्स करायचं. त्याच्यानंतर कंडेन्स मिल्क घालायचं आहे. त्याला सुद्धा छान मिक्स करून घ्यायचं. आता या ठिकाणी आईस्क्रीम लावण्यासाठी कुठलंही कंटेनर घ्या किंवा एक नॉर्मली आपण जो घरात टिफिनसाठी डब्बा वापरतो तो घेतला तरी चालेल. त्याच्यामध्ये सुरुवातीला आपण तयार केलेली क्रीम घालूया. त्याच्यावरून जो आपण छोटी वाटी क्रश उरवलेला होता स्ट्रॉबेरीचा तो वरून थोडा टाकून घ्यायचा. त्याच्यानंतर सेकंड लेयर आपल्याला क्रीमची लावायची आहे. त्याच्यावरून सुद्धा थोडे थोडे आपल्याला क्रश टाकून घ्यायचं आहे. असं केल्याने जेव्हा आईस्क्रीम खाताना दाताखाली स्ट्रॉबेरीचे चंक्स येतात तेव्हा आईस्क्रीमची टेस्ट अजूनच छान होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आईस्क्रीमसाठी स्ट्रॉबेरी निवडताना छान अशी गोड गोड स्ट्रॉबेरी बघून घ्यायची आहे. तुम्हाला आईस्क्रीमसाठी थोडासा कलर हवा असेल तर तुम्ही इथे थोडा फूड कलर पण वापरू शकता. अशा पद्धतीने स्ट्रॉबेरी आईस्क्रीमचे लेयर्स लावून झालेले आहेत. वरून सुद्धा स्ट्रॉबेरीचा थोडा थोडा क्रश लावायचा आहे म्हणजे आपली आईस्क्रीम अजूनच छान दिसेल. आणि अशा पद्धतीने थोडंसं टॅप करून घ्यायचं आहे म्हणजे आपली आईस्क्रीम छान असे सेट होऊन जाईल. झाकण लावून याला फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे. फ्रीजर हा हाय मोडवर ठेवून आपल्याला ओव्हरनाईट ही आईस्क्रीम सेट होण्यासाठी ठेवून द्यायची आहे. दुसऱ्या दिवशी फ्रीजमधून काढल्यानंतर हे बघा, आपली आईस्क्रीम अशा पद्धतीने तयार झालेली असते. तर मग मंडळी, वाट कसली बघताय? फक्त 4च साहित्यामध्ये आपली स्ट्रॉबेरी आईस्क्रीम ही तयार झालेली आहे. मार्केटपेक्षा कित्येक पटीने ही चांगली आणि हेल्दी सुद्धा आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करा. आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटू अशाच छान छान रेसिपीज घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.